जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार रेल्वे स्टेशनच्या परिसरातील साईबाबांचे 50 वर्षांहून जुने मंदिर आज रेल्वे प्रशासनाने पाडले आहे। हे मंदिर अतिक्रमित जागेत असून अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनमध्ये सुरू असलेल्या कामांना ते अडथळा येत असल्याने त्याला पाडण्यात आल्याचे बोलल्या जात आहे। हे मंदिर पाडते वेळी भक्तांनी या ठिकाणी गर्दी करत सुरुवातीला विरोध देखील दर्शवला, मात्र रेल्वे पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात साईबाबांचे मंदिर पाडण्यात आले आहे। याबाबत रेल्वे प्रशासनाचे कोणीही अधिकारी यासंदर्भात बोलण्यास तयार नाही, तर दुसरीकडे भक्तांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। रेल्वे हद्दीतील नेते मंडळीची पक्की अतिक्रमण काढण्यास असमर्थता दाखवणारे रेल्वे प्रशासन जुन्या मंदिरावर हातोडा चालवत असल्याने याबाबत देखील कारवाईची मागणी भक्तांकडून होताना दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमचं सांगणं एवढं आहे प्रशासनाला, काही जी रेल्वेनी पार्किंग साठीची जागा तोडण्यात आली, आमचं मंदिर होतं हिंदू धर्माचे 75 वर्ष पुराणे मंदिर, तरी जी कारवाई इथे करण्यात आली, काही चुका रेल्वेचा पट्टा जाणार नव्हता, किरकोळ कारण होतं, फक्त किरकोळ पार्किंग साठी आमच्या मंदिराचे दहन करण्यात आलं। आमची एवढी इच्छा आहे की अतिक्रमण रेल्वे काढत आहे ते 4 नंबरला आहे की ते अतिक्रमण प्रशासनाने तिथेही लक्ष द्यावं। आम्ही आंदोलन करू साहेब, बाकी काही नाही। आम्ही काय करू शकतो? आम्ही गरीब माणसं आहे, पोटा पाणीसाठी करणारे, बाकी काही नाही। आम्ही काय दादा नाही का कोणी, तिथं काय गुंड प्रवृत्ती नाहीये। आम्ही चहा पाणी विकणारे माणसं आहे, पोटासाठी करतात, बाकी काही नाही। आमची एवढी इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही त्याच्या पुढे डोकं टेकून आम्ही आमचे धंदा पाणी करायचो, तेवढंच आहे। बाकी काही नाही। 75 वर्ष पुराणं मंदिर होतं, एवढं पाहिजे, बाकी काही नाही साहेब।